या बातमीचे प्रायोजक हाँगकाँग चायनीज आणि फॅमिली रेस्टॉरंट. एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता होडगी रोड, विमानतळ समोर, कुमठे कॉर्नर, सोलापूर. धोकादायक पद्धतीने उपचार करणे, औषध गोळ्या देणे, कोविड डॉक्टरांच्या भूलथापांना बळी पडून आपला जीव धोक्यात घालण्याचं काम आपण करत आहोत. भ्रामक प्रचार करून नागरिकांची फसवणूक केली जाते, रुग्णांची फसवणूक केली जाते. सोलापूर तालुक्यातील तांदुळवाडी येथील शिवशक्ती प्राकृतिक चिकित्सालय या दवाखान्यात बेकायदेशीर आणि धोकादायक उपचार सुरू असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी रोहित लालसरे यांनी केला आहे. जिल्हा परिषद सोलापूर आरोग्य विभागाने 24 नोव्हेंबर 2025 रोजी या दवाखान्यात धाड टाकली. तपासणी दरम्यान डॉक्टर अर्चना मल्लिकार्जुन कुंभार यांना रुग्णांवर ॲलोपॅथी औषधे देताना आढळले. त्यांच्याकडे फक्त होमिओपॅथी पदवी असून ॲलोपॅथी प्रॅक्टिस बेकायदेशीर असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी 26 ऑक्टोबर 2024 रोजीही तपासणीत मल्लिकार्जुन भीमाशंकर कुंभार हे कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना उपचार करताना आढळले होते आणि त्यांच्यावरही गुन्हा नोंदविला गेला होता. तरीही दवाखाना सुरू ठेवून निसर्गोपचाराच्या नावाखाली ॲलोपॅथी उपचार तसेच कॅन्सर, एड्स, अर्धांगवायू यांसारख्या गंभीर आजारांवर इलाज होत असल्याच्या भ्रामक जाहिराती करून रुग्णांची फसवणूक केली जात असल्याचा दावा आहे. वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे की सोलापुरातील कुंभारी, सोरेगाव व इतर परिसरात बोगस डॉक्टरांचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांनी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेसारख्या शासकीय योजनांचा लाभ घ्यावा आणि अधिकृत रुग्णालयातच उपचार करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. मी वंचित बहुजन आघाडीचा शहर उपाध्यक्ष रोहित लालसरे. सोलापूर शहर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना मी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जाहीर आवाहन करत आहोत की दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदुळवाडी या ठिकाणी शिवशक्ती प्राकृतिक चिकित्सालय येथे 24 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने धाड टाकून त्या ठिकाणी अर्चना मल्लिकार्जुन कुंभार या धोकादायक पद्धतीने रुग्णांवर उपचार करणे तसेच ॲलोपॅथीचे औषध देताना आढळून आले. त्या ठिकाणी त्यांच्याकडे होमिओपॅथीची पदवी असताना ते ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करत असताना आणि रुग्णांवर धोकादायक पद्धतीने उपचार करत असल्याने त्यांच्यावर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे. या अगोदर त्यांचे वडील मल्लिकार्जुन कुंभार यांच्यावरही आरोग्य विभागानेच धाड टाकून 26 ऑक्टोबर 2023 रोजी धाड टाकली व त्यांच्याकडे अधिकृत वैद्यकीय पदवी अथवा कुठलाच प्रमाणपत्र नसताना ते धोकादायक पद्धतीने उपचार करणे, औषध गोळ्या देणे अशा प्रकारे आढळून आले. त्यांच्यावरही तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे. परंतु या दोन्ही कारवाईनंतर कुठलाच त्यांच्यावर परिणाम झालेला दिसून येत नाही. त्यांच्या शिवशक्ती प्राकृतिक चिकित्सालय बेकायदेशीरपणे चालूच आहे आणि ते एड्स, अर्धांगवायू, हृदयविकार, कॅन्सर यासारखे गंभीर आजाराचे उपचार केले जाते असे भ्रामक प्रचार करून नागरिकांची फसवणूक केली जाते, रुग्णांची फसवणूक केली जाते. असाच प्रकार कुंभारी, सोरेगाव, तांदुळवाडी या ठिकाणी बोगस वैद्यकीय व्यवसाय करणारे बोगस डॉक्टर त्या ठिकाणी आढळून येत आहेत. मी आपल्या माध्यमातून असं आवाहन करतो की नागरिकांना आपल्यासाठी भारत सरकारने आणि राज्य सरकारने आपल्यासाठी अनेक जीवनदायी योजना आणलेल्या आहेत. जसे की महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना अशा मोफत योजना असताना आणि चांगले उपचार आपल्याला मिळत असताना आपण असल्या बोगस डॉक्टरांच्या भूलथापांना बळी पडून आपला जीव धोक्यात घालण्याचं काम आपण करत आहोत. तर तुम्ही असं न करता आपण विश्वासार्ह डॉक्टरांकडे आणि विश्वासार्ह क्लिनिक मध्येच आपला उपचार करून घ्यावा असं आम्ही आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करतो. जय हिंद.